आज आपण एका अशा राजकीय घराण्याची गोष्ट पाहणार आहोत ज्याने महाराष्ट्राच्या एका भागावर जवळपास 70 वर्षांहून अधिक काळ राज्य केलं. चला तर मग कराडमधील पाटील घराण्याच्या या जबरदस्त प्रवासाची कहाणी जाणून घेऊया. जिथे दादा तिथे विजय. अहो, ही काही साधी म्हण नव्हती. कराडच्या राजकारणातलं हे एक समीकरणच होतं. हे एकच वाक्य भीमराव दादा पाटील यांचा किती मोठा दबदबा होता आणि त्यांचं नेतृत्व किती निर्विवाद होतं हे दाखवून देतं. खरं तर त्यांच्या नावाशिवाय विजय मिळवणं म्हणजे जवळजवळ अशक्यच मानलं जायचं. जवळपास 60 वर्षांपेक्षा जास्त काळ भीमराव दादा पाटील हे नाव कराड दक्षिणच्या राजकारणाचं दुसरं नाव बनलं होतं. इतकं की त्यांच्याशिवाय तिथल्या राजकारणाची कल्पना करणं सुद्धा शक्य नव्हतं. ते फक्त एक नेते नव्हते, तर अक्षरशः सगळ्या राजकीय घडामोडींचा केंद्रबिंदू होते. म्हणजे बघा, त्यांचं घर म्हणजे जणू काही राजकीय निर्णयांचं हेडक्वार्टरच होतं. निवडणुकीची स्ट्रॅटेजी काय असावी किंवा एखादा मोठा सामाजिक निर्णय घ्यायचा असो, शेवटचा शब्द हा दादांचाच असायचा. आणि म्हणूनच ते या भागाचे खरे पॉवर सेंटर म्हणजेच केंद्रबिंदू बनले होते. पण ही सगळी ताकद फक्त राजकीय डावपेचातून आलेली नव्हती, तर ती आली होती लोकांशी असलेल्या थेट नात्यातून. त्यांचा तो स्पष्ट वक्तेपणा, आपल्या कार्यकर्त्यांच्या मागे पहाडासारखं उभं राहणं आणि सामान्य शेतकऱ्यासाठी 24 तास आपल्या घराचे दरवाजे उघडे ठेवणं, याच गोष्टींमुळे ते खऱ्या अर्थाने लोकांचे नेते बनले होते. त्यांच्या नेतृत्वाची ताकद फक्त त्यांच्या स्वभावातच नाही, पण त्यांच्या प्रदीर्घ आणि अजिंक्य राजकीय कारकिर्दीत दडलेली होती. जरा विचार करा, तब्बल 70 वर्ष एकही निवडणूक न हरता राजकारणात टिकून राहणं हे खरंच अविश्वसनीय आहे. त्यांच्या या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली होती 1962 साली, वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी ग्रामपंचायत निवडणूक जिंकून. आणि मग हा प्रवास कधी थांबलाच नाही. पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषदेचे सदस्य अशी एका पाठोपाठ एक पदं त्यांनी भूषवली. इतकंच काय, 2012 मध्ये तर त्यांनी आपल्या अखंड राजकीय कारकिर्दीची 50शी म्हणजेच सुवर्ण महोत्सवही साजरा केला. 70 वर्षे हा फक्त एक आकडा नाही आहे, हे एका नेत्याच्या अविश्वसनीय राजकीय पकडीचं प्रतीक आहे. ह्या काळात महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात कितीतरी उलथापालथा झाल्या, मोठी वादळं आली, सरकारं आली आणि गेली, पण कराडमधला दादांचा प्रभाव मात्र तसूभरही कमी झाला नाही. त्यांची पकड कायम राहिली. पण म्हणतात ना, प्रत्येक प्रवासाला एक शेवट असतो. वयाच्या 92व्या वर्षी कराडच्या राजकारणाचा हा केंद्रबिंदू काळाच्या पडद्याआड गेला. त्यांच्या जाण्याने फक्त एका नेत्याचाच नाही, तर एका संपूर्ण युगाचा अंत झाला. आणि त्यांच्या मागे एक मोठं प्रश्नचिन्ह उरलं, आता पुढे काय? आणि ही भावना फक्त सामान्य लोकांचीच नव्हती. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले यांच्यासारख्या अनेक मोठ्या नेत्यांनी सुद्धा हेच म्हटलं की दादांच्या जाण्याने सातारा जिल्ह्याच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात एक अशी पोकळी निर्माण झाली आहे जी कधीच भरून निघणार नाही. पण पाटील घराण्याचा हा राजकीय वारसा दादांसोबत थांबला नाही. तो पुढे नेण्याची जबाबदारी उचलली ती त्यांचे सुपुत्र दयानंद दयाभाऊ पाटील यांनी. आणि हा वारसा पुढे नेण्याची पद्धतही अगदी पाहण्यासारखी आहे. दयाभाऊंनी हुबेहूब आपल्या वडिलांच्याच पावलावर पाऊल ठेवलं. त्याच महत्त्वाच्या स्थानिक संस्थांमध्ये त्यांनी जबाबदारी स्वीकारली. मग तो कृष्णा साखर कारखाना असो, पंचायत समिती असो किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती, ज्या व्यासपीठांवरून वडिलांनी काम केलं तिथूनच त्यांनी आपलं काम सुरू ठेवलं. आता वडिलांचा एवढा मोठा राजकीय वारसा मिळाला असला तरी दयाभाऊंनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचा साधेपणा, लहान मुलांपासून ते अगदी ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांमध्ये सहज मिसळण्याचा स्वभाव आणि कोणालाही मदतीची गरज लागली तर क्षणाचाही विचार न करता धावून जाण्याची वृत्ती, यामुळे ते लोकांच्या मनात घर करून बसले आहेत. म्हणूनच स्थानिक राजकारणात एक म्हण चांगलीच प्रसिद्ध झाली आहे, दयाभाऊ असतील तर विजयाचा गुलाल पाटील घरातच उधळला जाणार. या एका वाक्यातूनच सगळं काही स्पष्ट होतं. लोकांनी त्यांना आपल्या वडिलांच्या विजयी वारसाचे तितकेच सक्षम आणि योग्य उत्तराधिकारी म्हणून पूर्णपणे स्वीकारलं आहे. तर मग पाटील घराण्याची ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली कहाणी ऐकल्यावर एक प्रश्न नक्कीच पडतो की यातून आपण काय शिकू शकतो? स्थानिक राजकारणात एखादं घराणं इतकं महत्त्वाचं का ठरतं? ही गोष्ट फक्त 2 व्यक्तींची किंवा एका कुटुंबाची नाहीये, तर यातून आपल्याला स्थानिक पातळीवर सत्ता कशी निर्माण होते, लोकांचा विश्वास कसा मिळवला जातो आणि तो पिढ्यानपिढ्या कसा टिकवून ठेवला जातो, याचं एक उत्तम उदाहरण पाहायला मिळतं. या घराण्याच्या यशाचं खरं रहस्य काय आहे? ते फक्त निवडणुका जिंकण्यात नाही. त्याचा पाया आहे लोकांसोबतचा थेट तळागाळातील संपर्क, पिढ्यानपिढ्या जपलेला तो सामाजिक विश्वास
लोकांच्या सुखदुःखात धावून जाण्याची वृत्ती आणि महत्त्वाच्या स्थानिक संस्थांवर असलेली ती मजबूत पकड, या सगळ्या गोष्टी मिळून या 70 वर्षांच्या राजकीय प्रवासाचा पाया रचतात. पाटील घराण्याची ही कहाणी शेवटी एक खूप महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर उभं करते. एखाद्या नेत्याच्या कामाचं खरं मोजमाप कशात असतं? त्यानं जिंकलेल्या निवडणुकांच्या संख्येत की त्याच्या जाण्याने निर्माण होणाऱ्या त्या पोकळीत? मला वाटतं याचं उत्तर ह्या दोन्ही गोष्टींमध्ये दडलेलं आहे. विचार करायला लावणारी गोष्ट आहे, नाही का?